शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत समर्थ जेवघाले, जय श्रीराम कृषी सेवा केंद्र शिवडीचे प्रोप्रायटर. आणि आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आज आपण परिस्थिती बघतोय टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणावरती पांढरी माशी आणि इतर रस शोषक किडींचा मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एफिकॉन जर बघितलं तर मागच्या वर्षीपासून टोमॅटो पिकामध्ये वापरला जात आहे आणि ह्या वर्षी सुद्धा पहिली पसंती म्हणून त्या ठिकाणी एफिकॉनला शेतकऱ्यांची आहे. आणि ह्याच वर्षी आपण ह्या टोमॅटोच्या सीझनमध्ये एनवेरिस गोल्ड नावाचं जे काही कीटकनाशक लॉन्च केलंय, एफिकॉन तर पांढऱ्या माशीसाठी त्या ठिकाणी आहेच, सोबतच एनवेरिस गोल्ड जर बघितलं आपण तर एनवेरिस गोल्ड हे पांढरी माशी, मावा, तुडतुडे, नागाळी, तुटाळी, लाल कोळी, पिवळा कोळी, थ्रिप्स या पूर्ण जे काही रसशोषक किडी आहेत त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीचं नियंत्रण आज टोमॅटो पिकामध्ये शेतकऱ्यांना मिळतंय आणि खूप चांगली डिमांड, मागणी एनवेरिस गोल्ड साठी त्या ठिकाणी येते. तर आज आपण या दोन उत्पादनांबद्दल जे काही फीडबॅक आहे ते आपण समर्थ दादांकडून जाणून घेणार आहे. तर मी समर्थ दादांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शेतकरी बांधवांना तुम्हाला आलेला जो काही अनुभव आहे तो शेतकऱ्यांना सांगावा. नमस्कार. तर एफिकॉन ह्या प्रॉडक्ट बद्दल बोलायचं झालं तर हे प्रॉडक्ट मागच्या वर्षी मी पांढऱ्या माशीसाठी देतोय आणि ह्या वर्षी पण पांढऱ्या माशीसाठी मी देतोय. तर शेतकऱ्यांचं पसंतीचे प्रॉडक्ट एफिकॉन हे झालेले आहे. त्याचबद्दल मी तुम्हाला नवीन प्रॉडक्ट बद्दल पण माहिती देऊ इच्छितो. एनवेरिस गोल्ड हे अतिशय उत्कृष्ट असं प्रॉडक्ट आहे. पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, नागाळे असेल किंवा आळे असेल आणि तुमचा लाल कोळी असेल किंवा पिवळ कोळी असेल, याबद्दल अतिशय चांगले असे उत्कृष्ट रिझल्ट आलेले. तर शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की ह्या प्रॉडक्टचा आपल्या भाजीपाला पिकांमध्ये वापर करावा. धन्यवाद. धन्यवाद.